नको दुकानी घराची संगत खोट्याची धरू होणार होता जाणार जाताना म्हणजे तुम्ही दुकानी घराची संगत खोट्याची धरू येईल दिवस तुझारे मागे तुझ्या हाती आहे का उतारा तुझ्या हाती आहे का उतारा उतारा पाहुण्याकडे लगीन सराईमध्ये सुरू होता माझ्या पाहुण्याचा लगीन माझ्या पाहुण्याचा लगीन मी या पाहुण्याच्या लग्नात गेलाय अरे गेलो ना काय झाला तुझ्या गावतातले कपडे धुते लावले खरा विचारताय काय दिलं काय दिल्यात रे काय दिले सांगा आजच्या पंजाब पासून ह्या गावाचे कपडे धुतले मी आज धुतलाय काय झाला अरे तुमचा धुतला तुम्ही सगळे मोठे झाले आणि सगळं हो बनवा खैरो अरे सगळं बनवा राग्यात रोवलो सध्याचा खोपार मोठ्या लावला लगीन झाला माझा लगीन झाला एकुलती एक बाय केलं बाई मरण गेली कोणा पायी मरण गेली आमच्या पायी गेली अरे गावाचे कपडे देत काय बाय म्हणाले घरकारानू कपडे धुवून येत बाय माझ्या कपडे धुवून पाणवठा येत लागली खानपाण्याची सवय नाही बाय माणसाला सणात रवान काय झाला थंडी ताप दिलो माझ्या एकुलत्या एका बायले थंडी ताप दिलो बायले हतरून बारी ठरला बायले हतरून धरल्या गावात फिरलाय हकीम वैद केलाय कोण नाही पडा शेवटा गायला झालो बाय माझी अक्कंताक लागली बाळ अक्कंताव लागतो श्री माझ्या आजीत सांगलेल्या ज्ञान असताना सांगलेल्या धावला वाका माझ्या आईने झालेला नातवा अरे माणसाचे पराणी जातले माणसाचे पराणी जातले नाकासून आणि तोंडातून जातात ता माझ्या लक्षात होता या काय केलंय घराची दारं आणि खिडक्या बंद करून ठेवली आता यम कसो माझ्या बायले भरा घेतलो तोच बघताय आणि बायलेच्या उशावरती बसलाय बायलेच्या उशावरती बसलाय बायलेचा द्वार उघडा दिसला माका द्वार उघडा बायलेचा दिसला मी या समाजलाय तोंडातून पराणी जातले काय केलंय कपड्याचो गोळा काढले बायलेच्या तोंडात छाडलाय तोंडातून आता पराणी जाऊचे नाही म्हणून गेलो
थोडं गेलो आणि बघताय तर काय बाय पुन्हा हातपाय झाडू लागली. या समजलंय या दार बंद करूच्या आधी यम दारा पटकडे येऊन रवलेलो असा, पण यमा मिया फसायचालाय. माझ्या बायले भरत दिवताय नाही म्हणून मिया काय केलंय, रुग्णा रवलाचा नाक मिया पुढे सगळे बायलेचा नाक धपटून धरलाय. काय झालं काय झालं बायले केव्हा गुटूक केला समजाल नाही. या काय केलं, दुसरा लगीन केलाय. दुसरा लगीन केलाय. बाय माणूस बरा गावला चंबक कवळा, पण तोंडाचा भाजीर बाय माणूस. तोंडाचा भाजीर बाय माणूस गावला. कट्टलाय काय देवताराम नाही होती बाय. आता मी आता हे दिवाळ छकालताय, पण पाय काय जमली लागणार नाही. जमीन हत्ता काय मिया हत्ताही समजणार आहे. पाणवठ्या इलाय मराठीचे कपडे पाय ठकाल चलाय वगे खायचा काम. काय होणार ह्या बाहेर माणूस बाहेर माणूस बाहेर माणसाची गजाल नको. बाहेर माणसाची गजाल नको. बाका वगैरे तर कोणी बाका धमकी घालतलो, पण माणूस की असा असानी चमळता. त्यांच्या शिरा पडला माझ्या तोंडावर ठोक केला. सोडून वाय उतरलो. काय करता नाम्या आता सांग. अगं जीव हैसारत अगं काही का केल्याने जीव हैसारीलाय माझ्या सच्च्या जाग्यावर या सत्याच्या. हा काही लागलं सांग. मला कावडच वाचवला तुम्ही. मला जगायचं नाहीये. मला का वाचला किती वाचायला तिया मरतलय होणार नाही. अगं ह्या कोणीच तिया मेलाय त्याला. अगो उगत जात नाही अवगत आणि माका सत्ता पिढीक लागत.
सांग वाचील. मग असं जर असेल हा आता मी दुसऱ्या जागी जाऊन बघते. आता सांग किती म्हणते मात्र कित्यात सांग. का जगू हा कुणासाठी म्हणून जगू या विश्वाच्या ठिकाणी मी निघाला आहे. माझं कोणी नाही हो. आव बापूस कोणी नाही बहीण भाव ते सुद्धा कोणी नाही. सारं सर्वस्व धुळीस मिळालं. सगळ्यांका पतेन आणि तियात कसा रवलाय असा नाही बरा जग कोण नाही सद्गु असा सद्गु असा काय सद्गु असा माझी जवळ येऊ नका. मला स्पर्श करू नका तुम्ही. माणसाची अक्कल बापरा म्हणतात ती अक्कल. अरे मिया खेचल्या तर म्हणताय माझा लगीन झाला 18-20 वर्षा झाली देवान पाळणा हलव नाही म्हटलं याचा मोठा जर पण गावता तर या माझा हुंताय कोण नाही कोणा अगो अगो त्या माझ्या पणासारख्या म्हणून हो बापूस तुका परस म्हणून साथ घालता बापाशीची माया तुम्ही मला बाबा बापाशीची माया मला उद्या माझं चुकलं. आतापर्यंत आपुलकीने मायेने कुणीही तर बघितलं नव्हतं. ज्याच्या जवळ हात पसरण्याचा प्रयत्न केला त्याने स्वतःचा स्वार्थ साधला म्हणून माझा कुणावर विश्वास नव्हता. माझं चुकलं. अगो ज्यांनी चोच दिली चोच खाव ज्यांनी खाव चोच दिली त्यांनी जाण्याची सोय आधीच केलेली असावी. आणि पहा ना हा आपल्यात माझे बाबा दिसू लागले. हा तुम्ही सांगाल की तुम्ही कारण या बाबा एकटोच नाही सोय म्हणजे अगो माझी एक घरकरी असा दुसऱ्या कोणाची माझी आई होय होय एक घरकरी असा हा हा आता राव राव